आज आपण पाहिलं तर लहान मुलांना देखील मोबाईलचं व्यसन लागत आहे. अशातच आपल्या मुलांनी मोबाईलच्या आहारी न जाऊ देता काहीतरी वेगळं करावं यासाठी मुलांना दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण करून दिली. 4.5 वर्षाच्या आयांशने आतापर्यंत 100हून अधिक किल्ले सर केले. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमधील तब्बल 100 दुर्ग सर करणारा आशियातील सर्वात तरुण अशी नोंद करण्यात आली. इतक्या लहान वयात दुर्गभ्रमंतीचे शतक पूर्ण करणारा महाराष्ट्रातील सर्वात छोटा दुर्गवीर अशी ओळखही त्याने निर्माण केली. तर आयांशचा हा प्रवास नेमका कसा झाला व त्याचा आवडता किल्ला कोणता याविषयीची माहिती आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव आहे आयांश पराग दौरे. मी 4.5 वर्षांचा आहे. मला ट्रेकिंग खूप आवडते. माझे 103 किल्ले झालेले आहेत. मी 103 किल्ले केले तर मला ना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मिळाले. माझा आवडता किल्ला शिवनेरी आहे. शिवनेरी बोलते शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. मी डोंगरवरती चढण्याचे किल्ले पाहिले आणि पाण्यातले किल्ले पाहिले आणि जमिनीवरचे किल्ले पाहिले. मी किल्ले चढताना मला पाणी दिसतं, तोफा दिसतात. मी आजी आबा आणि मम्मा बाबा आणि दादा बरोबर मी ट्रेकिंगला जातो. मी अशाच खूप ट्रेकिंग वरती झाल्याने आणि एव्हरेस्ट वरती झाल्याने. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मी आयांशची आई आहे. आयांश अगदी 6 महिन्याचा असताना त्याला पहिल्यांदा बेबी कॅरियर मध्ये बांधून आम्ही त्याला सिंहगडावर नेलं होतं आणि त्यानंतर आमचा हा प्रवास थांबलाच नाही. आयांशने आतापर्यंत 103 किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे. त्यामध्ये अनेक जलदुर्ग, गिरिदुर्ग तसेच भुईकोट किल्ल्यांचा समावेश आहे. आम्ही संपूर्ण ढवळे कुटुंबच म्हणजे आई, बाबा, आयांशचा भाऊ हिमांक आणि आयांश असे आम्ही चौघेही जेव्हा कधी सुट्टी मिळेल त्या दिवशी ट्रेकिंगला जातो. आयांशच्या आजी आजोबांना म्हणजेच डॉक्टर मारुती ढवळे आणि मिसेस मंदाकिनी ढवळे यांना सुद्धा ट्रेकिंगची विशेष आवड आहे. त्यांनी सुद्धा आतापर्यंत अनेक किल्ल्यांवर दुर्गभ्रमंती केलेली आहे. तसेच ते रोज मॉर्निंग वॉकला डोंगरावर जातात. त्यामुळेच कदाचित जेनेटिकली आयांशला ट्रेकिंगची आवड लागली असावी आणि आम्ही देखील त्याला लागलेली ही ट्रेकिंगची आवड जोपासत आहोत. आयांशने आतापर्यंत 103 किल्ल्यांवर दुर्गभ्रमंती करत त्याने आपले नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले आहे. आयांशचा मोठा भाऊ हिमांक ह्याला सुद्धा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद आहे. आयांशला किल्ला पाहायला खूप आवडतं. किल्ल्यांवर असणारी पाण्याची टाकी, सुंदर असे नक्षीकाम आणि अनेक किल्ल्यांवर आढळणाऱ्या तोफा पाहायला आयांश खूप उत्सुक असतो. त्यामुळे कितीही दमला तरी संपूर्ण किल्ला चढणे, तो किल्ला संपूर्ण परिसर त्याचा पाहणे आणि मग खाली उतरणे हे केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर हिमांक आणि आयांश तिथले काही दगड, जलदुर्ग असेल तर तिथले काही शंख शिंपले जरूर गोळा करून घरामध्ये त्यांचा संचय करतात. तसेच त्यांना इतिहास जाणून घेण्यामध्ये सुद्धा एक मजा असते. मी त्यांना प्रत्येक किल्ल्याचा इतिहास जो असतो तो गोष्टीनुरूपाने सांगते. त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सुद्धा ओळख होते. आयांशने आजवर 38 गिरिदुर्ग, 43 जलदुर्ग आणि 22 भुईकोट गडांची भ्रमंती अनुभवली. त्याला किल्ल्यांच्या सर्व प्रकारांपैकी गिरिदुर्ग भटकायला खूप आवडतो. अशा दुर्गवेड्या कुटुंबाचे महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील तब्बल 103 गडकोट दुर्ग बघून झाले आहेत, अशी माहिती धनश्री ढवळे यांनी दिली. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.